एक ज्येष्ठ क्रांतिकारक, लेखक, महाकवी इत्यादी वर्णाने ज्यांचं वर्णन केलं जातं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज 139वी जयंती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे न पलणारे व्यक्तिमत्व आहे असं, त्यांच्या जीवनाची ही शोकांतिका आहे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. ही परिस्थिती मात्र आता हळूहळू बदलत चाललेली आहे. गेल्या 2-3 दशकामध्ये देशातील परिस्थिती सर्व क्षेत्रात खूप झपाट्याने बदलत चाललेली आहे. दुर्दैवाने सावरकरांच्या काळामध्ये त्यांचे विचार न पेलल्याने, ज्यांचे विचार पेलण्यासारखे, पचण्यासारखे होते अशा नेत्यांनी त्यांचे विचार समाजाने स्वीकारले व त्याचप्रमाणे राष्ट्रजीवनाची राजकीय आणि सामाजिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे विचार मूलतः सदोष आणि भ्रामक असल्याने त्याची निर्माण झालेली समाजाच्या हिताच्या दृष्टीने किती आज दारुण परिस्थिती निर्माण झालेली आहे ते आपण जाणताच. हे दिवस आता पालटू चाललेले आहेत. सावरकरांची कठोर, तर्कशुद्ध व निखलास राष्ट्रीय विचारसरणीच समाजाला या परिस्थितीतून ताकद देऊ शकेल याची जाणीव आता समाजात पसरत चाललेली आहे. याचाच अर्थ पूर्वी न पेललेले सावरकरांचे विचार आता समाजामध्ये पेलू लागलेले आहेत, पटू लागलेले आहेत. माझ्या मते विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती नाही, सर्व हिंदू समाजाला स्वतःच्या उणिवांची, दोषांची जाणीव करून देऊन ते दोष, त्या उणिवा नाहीशा करून पुन्हा एकदा समाजाची एकतेची भावना निर्माण करून समर्थपणे उभे करू शकणारे तेजस्वी तत्त्वज्ञान व तेजस्वी विचार आहे. सावरकरांचं तत्त्वज्ञान, सावरकरांचे विचार समाजापुढे यावेत म्हणून आम्ही सावरकर प्रेमी गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत. त्यातल्या काही प्रमुख उपक्रम आपल्याला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटतं. गेले काही वर्ष पुण्यामध्ये सकाळी निरनिराळे गणेशोत्सव मंडळं, निरनिराळ्या सोसायट्या, शाळा, कॉलेजमध्ये सावरकरांची पुण्यतिथी आणि सावरकरांची जयंती, सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ठिकठिकाणी व्हावी अशी आमची इच्छा होती. आणि त्यानंतर तो कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी एका हॉलमध्ये एका सावरकर भक्ताचं व्याख्यान ठेवून आपण करत असतो. मला सांगायला आनंद वाटतो की सायंकाळी 5 वाजेपर्यंत आज पुण्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी जे सावरकर जयंतीचे कार्यक्रम झाले त्याची संख्या ही 442 होती. आणि आज त्या दिवसाचा सांगता समारंभ एक वादळी व्यक्तिमत्वावरतीच एक वादळी व्यक्तिमत्व आपल्याशी बोलणार आहे. आणखी एका उपक्रमाचा या ठिकाणी मला सांगायला मोह वाटतो, कारण अनेक उपक्रम आपण करत असतो. 2008 साली 1857च्या स्वातंत्र्य समर याला 150 वर्ष पूर्ण झाली होती. सावरकरांची 125वी जयंती होती आणि 1857च्या स्वातंत्र्य समराचा शतक सोहळा होता. त्यानिमित्ताने 2008 साली स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक किमान एक घरापर्यंत पोचवण्याचा संकल्प आपण केला. 2008 साली या पुस्तकाचं प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे, राम शेवाळकर आणि आजचे पंतप्रधान आणि त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्याच हस्ते आपण पुण्यातल्या गणेश क्रीडा मंदिरात केलं होतं. मला सांगायला आनंद वाटतो की आपण 1 लाख पुस्तकं 60 रुपयात सावरकर प्रेमींच्या घरामध्ये पोचवण्याचा संकल्प केला होता, पण त्यावर्षी हे पुस्तक 1,36,000 घरापर्यंत पोचवलं.
आणखी एक संकल्प पुढच्या वर्षीसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं करण्याचा संकल्प आम्ही सोडतो आहे. सावरकर म्हणजे क्रांतिकारक, सावरकर म्हणजे देशभक्त, सावरकर म्हणजे महाकवी, सावरकर म्हणजे उत्कृष्ट नाटककार, त्याचप्रमाणे सावरकर म्हणजे एक समाजसुधारक. हे सगळे पैलू आपल्याला माहिती आहे. हे सर्व पैलू आणि सावरकरांचं तत्त्वज्ञान वारंवार समाजापुढं यावं, यासाठी समाजामध्ये जो हिंदू माणूस सावरकरांचं तत्त्वज्ञान, सावरकरांचा विचार सातत्याने समाजापुढं मांडेल, त्याला आपल्या सर्व पुणेकरांच्या वतीनं सावरकरांच्या नावाने पुरस्कार देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि हा पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या तोडीचा किंबहुना त्याहीपेक्षा अधिक तोडीचा सन्मानान समजला जाईल समाजामध्ये, अशा प्रकारचा दर्जा राखण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याची निवड समिती ही देखील तितक्याच दिग्गज सावरकर प्रेमींची असेल. ह्या आमच्या उपक्रमामध्ये आपण आणि आपले स्नेही निश्चितपणे सहभागी व्हाल अशी आशा व्यक्त करून मी माझं या ठिकाणचं प्रास्ताविक थांबवतो. वंदे मातरम. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सावरकर प्रेमी, खरं शरदजींचा परिचय करून पुणेकरांना देण्याची खरं आवश्यकता नाही, पण एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो. गेली 35 वर्ष विविध नाटक, मालिका, सिनेमातून ते अभिनय करत आहे आणि अभिनय कसा जिवंत करावा, माझ्या मते याचे जे काही थोडेफार कलाकार आहेत त्यातलं आदराने नाव घ्यावं असं हे शरद पोंक्षे व्यक्तिमत्व आहे. हिमालयाची सावली असेल, नथुराम गोडसे असेल, त्याच्यानंतर तिची कहाणी असेल, अशी अनेक नाटकं त्यांनी अजरामर केलेली आहेत. वादळवा, ठिपक्यांची रांगोळी या मालिका सध्या आपण बघतोच आहे. अत्यंत जिवंत असा अभिनय या माध्यमांनी केला आहे आणि याची दखल म्हणूनच आजपर्यंत जवळजवळ 25पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. माझ्या मते जोरदार टाळ्या याच्यासाठी आपण वाजवाव्या. कला सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा माझा पुरस्कार असतो तो त्यांना मिळाला आणि त्याचा विशेष आनंद हा शरदजींना झालेला आहे. जीवनात आपण पाहिलं, आज त्यांच्या पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं, दुसरं वादळ, आणि खरंच हे मोठं वादळ त्यांनी ज्या जिद्दीने आणि ध्यानाने शमवलं त्याच्यासाठी मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना खरंच सलाम करतो आणि त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो. उत्तम आरोग्य त्यांना लाभावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. शेवटी देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं काहीतरी आपण देणं लागतो, ही भावना, ही तळमळ ही शरदजींकडे कायम आहे. आणि याच माध्यमातून गेली 15 वर्ष विविध विषयांवर ते व्याख्यान देऊन एक जनजागृतीचं तरुणांमध्ये स्फूर्ती येईल अशी व्याख्यानं देत आहेत आणि माझ्या मते 100% जवळजवळ ते यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज सावरकर विचारदर्शन यावर त्यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. त्याचा सगळ्यांनी आपण श्रोतृवर्गाने आस्वाद घ्यावा. धन्यवाद. आज सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सावरकरांनीच मांडलेला एक विचार, त्याची आम्ही पुन्हा एकदा सुरुवात केली. सातत्याने काही प्रश्न विचारले जातात की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानची शिक्षा भोगून झाल्यानंतर देशासाठी काय केलं. सातत्याने त्यांना माफीवीर म्हटलं जातं, सातत्याने त्यांच्या पेन्शनबद्दल बोललं जातं. त्यांनी देशासाठी काय केलं 1924 ते 1937 हा संपूर्ण काळ ते स्थानबद्धतेमध्ये होते. म्हणजे अंदमानची शिक्षा 11 वर्ष, त्याच्यानंतर मग कलकत्ता, अलीपूर, त्याच्यानंतर काही काळासाठी मुंबईतल्या डोंगरीमध्ये आणि तिथून मग रत्नागिरीमध्ये 2.5 वर्ष, अशी 1910 ते 1924 इतकी वर्ष भयंकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर पुढील 5 वर्षांसाठी त्यांना स्थानबद्धता, मग ती 5 वर्ष सातत्याने वाढवत 1937पर्यंत ती स्थानबद्धता वाढवली आणि मग 37 साली त्यांच्यावरचे सर्व निर्बंध मुक्त केलं त्यांना आणि पुन्हा ते राजकारणामध्ये भाग घेऊ शकत होते. ज्या वेळेला एखादा राजकीय कैदी अटकेत असतो, शिक्षा भोगत असतो, त्यावेळेला ब्रिटिश कायद्यानुसार जर त्या राजकीय कैद्याच्या घरातल्या लोकांचा
संपूर्ण आवक जावकच जर बंद झाली, त्यांचं संपूर्ण घर सील केलं गेलं असेल, चरितार्थाचं एकही माध्यमच जर शिल्लक ठेवलं गेलं नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या कैद्याच्या घरच्यांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश कायद्यानुसार त्यावेळेला 150 रुपये मिळत होते. असे 150 रुपये जितकी लोक राजकीय कैदी म्हणून ब्रिटिशांच्या कैदेमध्ये होती, त्या प्रत्येक कैद्याच्या घरी 150 रुपये पोचत होते. पण सावरकरांना मात्र हे 150 रुपये सुद्धा ब्रिटिशांनी दिले नाहीत, तर सावरकरांना फक्त 60 रुपये दिले जात होते. आणि ज्यांना विरोध करणारे आणि त्यांना पेन्शनवीर म्हणणाऱ्यांचं हे म्हणणं आहे की ते 60 रुपये सुद्धा त्यांनी घेता कामा नयेत, त्यांनी नाकारायला हवे होते. आणि मग नाकारून त्यांच्या बायका मुलांनी, त्यांच्या भावांनी, सगळ्यांनी उपाशीपोटी मरून जायला हवं होतं. अशी इच्छा गेली 75 वर्ष या स्वतंत्र भारतामध्ये बोलून दाखवली जाते. अंदमानामध्ये सावरकर मरून का नाही गेले? त्यांनी सातत्याने माफीची पत्र का लिहिली? बरं, हे बोलणारे कोण आहेत? हे जे आरोप करणारी माणसं आहेत, ही चौकीदार चोरायची केस झाल्यावर सुप्रीम कोर्टात झटकन पहिल्याच दिवशी माफीनामा लिहून येतात. एक दिवस सुद्धा, एक तास सुद्धा आपल्याला आतमध्ये जाण्याची हिंमत नाही, अशी ही एक एक राजकीय व्यक्ती एक दिवस सुद्धा जेलमध्ये जाऊ या भीतीनं सुप्रीम कोर्टात माफीनामा लिहून येतात. आपल्याला अटक होईल या नुसत्या भीतीनंच बिळात लपून बसतात, भूमिगत होतात. मग कोट्यावधी रुपये खर्च करून वकिलांची एक फौज उभी करतात आणि अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करतात. आणि मग तो अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ज्यांना अटक होते, त्या अटक झाल्यानंतर मग त्यांना जामीन मिळावा म्हणून जे जे म्हणून प्रयत्न करता येतील ते ते प्रयत्न ही लोक करत असतात. आणि हीच माणसं सावरकरांना मात्र माफीवीर म्हणतात. कमाल आहे, निर्लज्जपणाचा कळस आहे. गेंड्याची कातडी, गेंडा सुद्धा लाजेल. माझी मुलं लहान होती तेव्हा मी एकदा राणीच्या बागेत गेलो होतो, नवीन गेंड्याची जोडी आणली म्हणून दाखवायला. तर त्या पिंजऱ्याच्या समोर जात होतो, प्रत्येक पिंजऱ्याच्या समोर त्या त्या प्राण्याची नावं लिहिलेली होती. तसं गेंडा लिहिलेलं होतं. त्या पिंजऱ्याला दाखवलं मी मुलांना, हे बघा हा गेंडा. आपल्याला काही बघायला मिळत नाही हल्ली, नाही तसे खूप मिळतात बघायला. ॲक्च्युली निसर्गाने बनवलेला गेंडा नाही बघायला मिळत. तर मी त्या पिंजऱ्यासमोरून पुढे जात असताना त्या गेंड्याने मला बोलवलं असं करून. म्हटलं मला का बोलवतोय? मी जवळ गेलो तर मला म्हणाला, तुम्ही व्याख्यानं देता, त्या व्याख्यानामधनं माझा निरोप लोकांपर्यंत पोचवा. तुम्ही लोक मनुष्य प्राण्यांमध्ये राजकारण्यांना गेंड्याच्या कातडीचं म्हटलं जातं तर ते म्हणू नका, कारण आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे. आता ही माझी बायको गेंडी, हिच्याकडे जरा वाईट नजरेने बघून बघा, आम्ही तुम्हाला कसं शिंग मारतो. आम्हाला अभिमान आहे, आम्हाला स्वाभिमान आहे. ते आमच्यापेक्षाही भयंकर आहेत. त्यामुळं कृपया, तर मी हा गेंडा गेंडीचा निरोप आज तुमच्यापर्यंत पोचवलेला आहे. तर ह्यापुढे प्लीज गेंड्याच्या कातडीचे आहेत असं कुणी म्हणू नका आजपासून. त्या गेंडा गेंडीचा अपमान आहे तो. स्वातंत्र्यवीरांनी लोकमान्य टिळक, गुरु गोविंद सिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आपला आदर्श मानलं. एकतर ब्रिटिशांच्या इंग्लंडमध्ये जाऊन ब्रिटिशांच्याच कायद्याचा अभ्यास करून
माणूस बॅरिस्टर झालेला होता. बॅरिस्टर झाल्यानंतर काय वय असेल, 27. इंग्लंडमध्ये, त्याच देशात, त्याच युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टरची पदवी पास झाल्यानंतर त्यांना ती डिग्री देण्यापूर्वी ब्रिटिशांनी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. म्हणाले, या कागदावर सही करा तरच तुम्हाला ही डिग्री देऊ आम्ही. आणि ही डिग्रीचं महत्त्व किती आहे माहिती आहे का मिस्टर विनायक? जर इंग्लंडची जर तुम्ही बॅरिस्टरची डिग्री मिळवली तर युरोप खंडात तुम्हाला कुठेही उत्तम पगाराची नोकरी मिळेल. अख्ख्या युरोप खंडात ब्रिटिशांच्या बॅरिस्टर डिग्रीला प्रचंड व्हॅल्यू आहे, महत्त्व आहे. लाखो रुपयांची नोकरी मिळेल तुम्हाला, आयुष्य आरामात तुम्ही अख्खं आयुष्य काढू शकता. इतकं आमच्या ह्या डिग्रीला महत्त्व आहे. फक्त ही डिग्रीचा हा जो कागद आहे हा तुम्हाला हवा असेल, ही डिग्री जर तुम्हाला हवी असेल, हे सर्टिफिकेट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला या कागदावर सही करावी लागेल. त्याच्यावर तुम्हाला लिहून द्यावं लागेल की मी ब्रिटिशांच्या विरोधात कुठलाही विद्रोह करणार नाही, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मी भाग घेणार नाही, असं लिहून दिलं तर आम्ही तुम्हाला ही डिग्री देतो, तुम्ही उत्तम पद्धतीने पास झालेले आहात. तर त्यांच्याच युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या समोर काय हिंमत असेल बघा. हा मुलगा म्हणतो, तुमचा मुळात हा गैरसमज आहे की बॅरिस्टरची डिग्रीचा कागद मला मिळाल्यानंतर मी बॅरिस्टर होणार, हाच तुमचा मुळात गैरसमज आहे. जी गेली 5 वर्ष मी इथे शिकतोय, ज्ञान संपादन मी करतोय, तेव्हा बॅरिस्टरच्या ज्ञानाचं संपादन मी जेव्हा केलं तेव्हाच मी बॅरिस्टर झालो. तुमच्या डिग्रीच्या कागदासाठी माझ्या देशाबरोबर कधीही गद्दारी करू शकत नाही. तो कागद दिला फेकून आणि निघून आला आहे माणूस. अशा अत्यंत स्वाभिमानाने जगणारा हा माणूस, त्यांच्या कायद्याचा पूर्ण अभ्यास केलेला हा माणूस, त्यांच्याच कायद्यानुसार, जसं आत्ता आपल्याकडे जामीन अर्ज हा एक आपल्या कायद्यानुसार प्रत्येक अटक होणाऱ्या माणसाला अटकपूर्व आणि अटक झाल्यानंतर कायद्याने दिलेला अधिकार आहे, असाच अधिकार ब्रिटिशांनी स्पेशल प्रिझनर्स म्हणजे राजकीय कैद्यांना दिलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं समोर उदाहरण आहे आपल्या. येन केन प्रकारानं कुठल्याही पद्धतीने शत्रूच्या तावडीतून सुटणं ह्यालाच राजधर्म म्हणतात. मूर्खासारखं शत्रूच्या तावडीत अडकून नसतं पडायचं. शत्रूच्या तावडीत अडकून पडलं, नको तिकडे बाणात ताट केला, कणात ताट ठेवला, मोडेन पण वाकणार नाही असल्या खुळसट कल्पना नको तिकडे नसतात अंमलात आणायच्या. महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचते, कधीतरी लव्हाळ्यासारखं व्हावं लागतं, कधीतरी 4 पावलं मागं यावं लागतं. हे आम्हाला छत्रपतींनी शिकवलं आहे. छत्रपतींनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये असं अनेक वेळेला वागून दाखवलं आहे. अनेक वेळेला अशी पत्र लिहून दिलेली आहेत त्यांनी की आम्ही तुम्हाला घाबरतो बादशाह, आम्हाला तुमची भीती वाटते. अफजल खानासमोर काय पत्रव्यवहार केला आहे छत्रपतींनी? अफजल खान सांगत होता मला भेटायला येत नाही म्हणाले ते, मला तुमची भीती वाटते. मग खरंच घाबरत होते का शिवाजी महाराज? नाही, घाबरत नव्हते, मुत्सद्दी होते. त्याला राजनीती म्हणतात. कारण छत्रपतींना श्रीकृष्ण आणि श्रीराम त्यांच्या आईने शिकवला होता. आदर्श कसा असावा हे प्रभू श्रीरामाकडनं शिकले होते आणि राजनीती कशी करावी हे श्रीकृष्णाकडनं शिकले होते. म्हणून या दोघांचं जबरदस्त कॉम्बिनेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांना आदर्श मानणारा 33 कोटी देवदेवता बाजूला ठेवून साक्षात छत्रपतींवरती आरती रचणारा हा माणूस, जयदेव जयदेव जय श्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यांताराया, किंवा साक्षात नृसिंहाची उपमा देणारा हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा असं लिहिणारा हा महाकवी त्यांचा आदर्श ठेवून जगतोय. त्यांच्या आदर्शावर पावलावर पाऊल ठेवून राजनीती खेळतोय. संपूर्ण ब्रिटिशांचा अभ्यास केला आहे आणि मग तिथून अटक झाल्यानंतर अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये आला आहे. त्या सेल्युलर जेलमध्ये जेवढे राजकीय कैदी आहेत त्यात सर्वात बुद्धिमान, त्यात सर्वात जास्त शिकलेला, बॅरिस्टर झालेला बॅरिस्टर बाबू, सगळेजण त्यांना बॅरिस्टर बाबू म्हणायचे. असा बॅरिस्टर बाबू तिथे जेव्हा आला 1910 साली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला इथून लवकरात लवकर सुटलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत.
शत्रूस ठगवून, शत्रूस फसवून, शत्रूचा विश्वासघात करून कुठल्याही पद्धतीने शत्रूच्या शिबिरातून, शत्रूच्या तावडीतून, शत्रूच्या तुरुंगातून बाहेरच पडलं पाहिजे. यालाच राजधर्म म्हणतात, यालाच राजनीती म्हणतात, यालाच राजकारण म्हणतात. आणि मग त्यांनी सर्व राजकीय कैद्यांना त्यांच्या राजकीय अधिकाराची, कायद्याची जाणीव करून दिली. आणि मग अटक झाल्यापासून लगेच पुढच्या वर्षापासून 1911 पासून लगेच त्यांनी हे माफीनामे, ज्याला माफीनामा म्हटलं जातं, एकतर ते माफीनामे नाही आहेत, ते दयेचे अर्ज आहेत. बरं, ह्या दयेच्या अर्जाचा एक फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटवर फक्त सही करायची असते की आम्ही राजकारणात भाग घेणार नाही, ब्रिटिशांच्या विरोधात विद्रोह करणार नाही, पेपरमध्ये काही लिहिणार नाही, भाषणात भाग घेणार नाही, कुठल्याही राजकारणात आम्ही भाग घेणार नाही, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार नाही, ब्रिटिशांच्या विरोधात एक अवाक्षर काढणार नाही, अशा पद्धतीची काही कलमं असतात, काय अशा अटी असतात. त्या अटींवरती एक सही करायची असते. ती सही झाल्यानंतर लगेच सोडतात असंही नाही बरं का. त्याचेही काही कायदे कानून आहेत, त्याचेही काही नियम आहेत. अशी जी सातत्याने राजकीय कायद्यांची पत्रं दिली जातात, मर्सी पिटिशन, ही सगळी मर्सी पिटिशन गोळा केली जातात. फक्त सेल्युलर जेलमधली नाही, ब्रिटिशांनी जे अनेक जेल निर्माण केले होते त्या सर्व जेलमधल्या राजकीय कैद्यांची अशी आलेली सगळी पत्रं जमवली जातात. आणि मग ब्रिटिशांचा जो मोठमोठे सण असतात, ख्रिसमससारखा एक मोठा सण आहे किंवा त्यांच्या राणीचा वाढदिवस आहे, आपल्याकडं पण ही पद्धत आहे आजही. असे जे दयेचे अर्ज आलेले असतात राजकीय कैद्यांचे किंवा कैद्यांचे, क्रिमिनल्सचे, त्या कैद्यांच्या अर्जांचा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे अशा दिवशी पार्लमेंटमध्ये विचार केला जातो. त्यांचा अहवाल मागवला जातो की ह्या माणसाचा असा अर्ज आलेला आहे, ह्या कैद्याचा, ह्या कैद्याची वागणूक कशी आहे, त्या जेलरला विचारलं जातं, त्याचा अहवाल, रिपोर्ट मागवला जातो. आणि मग त्यांनी लिहिलं असेल की गेली 7 वर्ष हा माणूस आपल्या जेलमध्ये आहे, अत्यंत चांगला माणूस आहे. आणि त्याचे जर सगळे रिपोर्ट्स चांगले आले तर त्या पार्लमेंटमध्ये तिथे विचार केला जातो की ह्याला किती शिक्षा द्यायची. हे किती वर्षांसाठी आहे? 30 वर्षांसाठी आतमध्ये आहे. 7 वर्ष भोगून झालेली आहेत. मग काय करायचं? शिक्षा कमी करायची का ह्याला पूर्ण सोडून द्यायचा का चांगलं जगण्याची एक संधी द्यायची? अशा नाना तऱ्हेचे विचार तेथे केले जातात. आणि मग त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते. आणि मग त्या कैद्यांची शिक्षा तरी कमी केली जाते किंवा त्यांना सोडलं तरी जातं. हा कायदा आहे. ह्याच कायद्याची जाणीव फक्त सावरकरांनी तिथल्या सर्व राजकीय कैद्यांना सातत्याने करून दिली. नुसती करून देऊन थांबले नाही, त्यांना त्या अर्जावर सही करायला लावलं आणि ते सतत अर्ज द्यायला लावले ब्रिटिशांकडे. आणि हा प्रकार 11 पासून सुरू केला त्यांनी सातत्याने. 1910 ते 1960 इतकी मोठी शिक्षा झालेली आहे माणसाला. 27 वय आहे जेव्हा तो कैदेत आलाय. 50 वर्षानंतर तो 77 वर्षाचा म्हातारा होऊन बाहेर पडणार आहे जर जिवंत राहिला तर. किती वेडेपणा आहे ना की नाही नाही आम्ही माफीनामा वगैरे असलं काही लिहून देणार नाही, दयेच्या अर्जावर वगैरे मर्सी पिटिशन वगैरे काही नाही, आम्ही इथे मेलो तरी चालेल पण आम्ही अजिबात स्वाभिमान. मूर्खपणा आहे असला स्वाभिमान दाखवणं. त्याचा परिणाम काय होतो की आपण जेलमध्ये सडतो. आपण देशाची शून्य सेवा करू शकतो. पण जर आपण या दयेच्या अर्जावर सही केली आणि जर आपण बाहेर पडलो तर बाहेर पडल्यानंतर अनेक प्रकारांनी, अनेक मार्गांनी देशाची सेवा करता येते. काय काय लिहून दिलं आहे? भाषण करणार नाही ना, भाषण नाही करत. लिखाण तर करता येतं. वर्तमानपत्रात लिहिता येत नाही, कादंबरी लिहिता येते, नाटकं लिहिता येतात, कविता लिहिता येतात, समाजसेवा करता येते, समाजाची सुधारणा करता येते. हिंदू धर्मातल्या जो धर्म अख्खा जातीमध्ये बाटला गेलेला आहे तो संपूर्ण जातीचं निर्मूलन करणं हे मी करणार नाही असं तर मी लिहून दिलेलं नाही आहे ना. म्हणजे राष्ट्राची सेवा मला अनंत प्रकारांनी करता येते. मग मी मूर्खासारखा जर तिथे स्वाभिमानाने असा उभा राहिलो तर मला ह्यातलं काहीच करता येणार नाही. मी राष्ट्रासाठी माझी सेवा शून्य येईल, शून्यावर येईल. मग ती शून्यावर आणायची का विविध मार्गाने माझ्या राष्ट्राची, माझ्या भारत मातेची मला सेवा करण्याची जी संधी ब्रिटिश कायद्याने मला उपलब्ध करून दिलेली आहे ती का नाही घ्यायची? इतका साधा विचार आहे याच्या पाठीमागे.
मग छत्रपती नाही का औरंगजेबाने आतमध्ये टाकलं 40 दिवसानंतर पेटाऱ्यात बसून त्या मिठाईच्या पळून नाही का गेले? मग त्यांना आपण पळपुटे म्हणणार का? म्हणूच शकत नाही का. त्याच्यानंतर त्यांनी जे काय केले ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. सावरकरांनी नंतर काय केलं? अरे काय केलं एकदम वाचा ना, तुम्हाला कळेल ना, सगळं पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. संपूर्णपणे राजकारणात पुन्हा उभे राहिलेले आहेत. फक्त प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, की सावरकर जर 37 साली काँग्रेसमध्ये जर आले असते ना, तर काँग्रेसमध्ये आल्यानंतर मात्र सावरकरांवर कधीच असा आरोप केला गेला नसता. सुभाषचंद्र बोस बोलवत होते त्यांना, या तात्याराव आमच्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये या. सावरकर म्हणाले नाही, मला टिळकांची काँग्रेस मान्य आहे, गांधींची नाही. का नाही येत? या ना. 1885ला स्थापन झालेली संघटना आहे. राष्ट्राला स्वतंत्रता मिळवून देण्यासाठीची ही संघटना आहे, हा पक्ष आहे. या तुम्ही आलात तर काँग्रेसचे हात बळकट होतील. ते म्हणाले शक्य नाही, शक्य नाही. याला फार महत्त्वाची 2 कारणं आहेत. एक म्हणजे काँग्रेसने स्वीकारलेला हिंदी राष्ट्रवाद आणि मुसलमानांचं पराकोटीचं लंगोल चालन, ह्या 2 गोष्टी जोपर्यंत गांधी आणि काँग्रेस करतंय तोपर्यंत ह्या काँग्रेसमध्ये मी कधी येऊ शकत नाही. हिंदू राष्ट्रवादावरच हे राष्ट्र उभं राहू शकतं. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पण म्हणून ठेवले की रक्तावीण स्वातंत्र्य कोणा न मिळे. रक्त सांडल्याशिवाय, क्रांती घडवल्याशिवाय कधीही कुठल्याही देशाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. मला असा एक देश दाखवा जगातला की ज्याला अहिंसेनं स्वातंत्र्य मिळालं आहे. अहिंसा हा अनेक मार्गांमधला एक मार्ग असू शकतो. त्या मार्गाचा मी सन्मान करतो, सत्याग्रहाचाही मी सन्मान करतो, उपोषण नावाच्या मार्गाचाही मी सन्मान करतो. मी प्रत्येक मार्गाचा सन्मान करतो. पण त्या एकाच मार्गामुळं देशाला स्वातंत्र्य मिळणं हे मला पटतच नाही. स्वातंत्र्य फक्त क्रांतिकारकांनी नाही दिलंय, फक्त गांधींनी नाही दिलंय, फक्त सावरकरांनी नाही दिलंय. फार पराकोटीचा विचार तात्यारावांनी मांडलाय. नुसती काही माणसं इतकी दुर्बल आहेत मानसिकरित्या, शारीरिकरित्या, ते काहीच करू शकत नाहीत. ना सत्याग्रहात भाग घेऊ शकत, ना मोर्चात भाग घेऊ शकत, ना आमच्यासारख्या क्रांतिकार्यात भाग घेऊ शकत. पण जर तो माणूस घरात बसून एवढी जरी रोज प्रार्थना करत असेल ना की माझी भारत माता परमेश्वरा लवकर स्वतंत्र कर रे, ही इच्छा व्यक्त करणं, जेवढं क्रेडिट गांधीजींना जातं, जेवढं मला द्याल, जेवढं भगतसिंगाला द्याल तेवढंच क्रेडिट घरात बसून नुसती इच्छा करणाऱ्या माणसालाही तितकंच क्रेडिट आहे देशाच्या स्वातंत्र्याचं. हे सावरकर आहेत. आणि मग त्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांनी अर्ज भरायला सुरुवात केली. 4-5 अर्जानंतर सावरकरांच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी ब्रिटिश गव्हर्नमेंट मला आणि माझ्या थोरल्या भावाला, बाबारावां, दोघींनी भाऊ अंदमानात सडत होते, आम्हाला काही केल्या सुटका नाही आहे. पण आमच्यामुळं अनेक राजकीय कैद्यांची सुटका झाली, हे सत्य आहे. अनेक राजकीय कैद्यांची सुटका झाली, अनेकांच्या शिक्षा कमी झाल्या, अनेक जण पुन्हा भारतामध्ये आले, त्यातल्या अनेकांनी पुन्हा क्रांतिकार्यात भाग घेतलं, पुन्हा अटक झाले आणि पुन्हा अंदमानात आले. जर तिथेच सडले असते तर ह्यातलं काहीच घडलं नसतं. एका ठिकाणी तर मग एका 6व्या का 7व्या त्यांच्या दयेच्या अर्जात त्यांनी स्पष्ट लिहिलं की आम्हाला माहिती आहे की या दयेच्या अर्जाने आम्हाला कधीच सोडणार नाही आहात, पण ह्या दयेच्या अर्जामुळे एका जरी दुसऱ्या राजकीय कैद्याला जर सोडलं, त्याची शिक्षा कमी केली, तर मला सोडण्या एवढाच आनंद मला होईल त्याला सोडल्यामुळं. एकदाही सोडलं नाही. दयेचे अर्ज 8 दयेचे अर्ज केले, त्यातले 7 त्यांनी स्वतः केले. नंतर मग जेव्हा नारायणराव सावरकर त्यांचे धाकटे बंधू डॉक्टर भेटायला गेले, त्यांची अवस्था इतकी वाईट होती, इतकी तब्येत खालावलेली होती, भयानक शिक्षा होती. म्हणजे क्रौर्यतेचं अत्युच्च शिखर होतं अंदमानची शिक्षा. म्हणजे
काय काय करायला लावायचे. इथं जाऊन बघा सेल्युलर जेलमध्ये. एक तर पहिले 6 महिने त्यांना दुसरा माणूस दृष्टीसच पडणार नाही अशी व्यवस्था. 6 महिने 7x11ची कोठडी. बरं, इतकी दहशत सावरकर नावाच्या कैद्याची, इतकी दहशत की हाच तो माणूस मारिया बोटीतनं पळून गेला होता. हा कुठून काही करू शकतो. हा भयंकर आहे. साखळदंड, पायात साखळदंड, गळ्यात साखळदंड. अशा अवस्थेमध्ये 7x11च्या एका कोठडीत त्यांना टाकलं. दरवाजाच्या बाहेर अजून एक दरवाजा. बाकी सगळ्या कोठड्यांना एकच दरवाजा आहे. सावरकरांची कोठडी जाऊन बघा, एक कोठडीचा दरवाजा, त्याच्या बाहेर आणखीन एक दरवाजा. इतकी दहशत सावरकर नावाची. ती दहशत आजही कायम आहे. पंच्याहत्तर वर्ष झाली. 75वा वाढदिवस आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा. 75 वर्ष झाली. त्यातली जवळजवळ 50 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं राज्य. त्याली पहिली 17 वर्षे गुलाबाचं फूल आपल्या पंतप्रधान पदावर बसलेलं. संपूर्ण सत्ता हातात, कायदे हातात. पाठ्यपुस्तकातून काय शिकवायचं हे ठरवणार सरकार. जे जे म्हणून करता आलं सावरकरांना बदनाम करण्याचं, जे जे म्हणून कारस्थान करण्यात आलं ते सगळं करून बघितलं. 75 वर्ष झाली तरी सूर्य मावळायला तयार नाही. अगदी 47ला स्वतंत्र देश झाल्यानंतर लगेच 48ला नथुराम गोडसेंनी गांधी हत्या केली आणि तिथून पहिला फुलटॉस दिला नथुरामने की जा आता सावरकरांना अडकव. काहीही संबंध नसताना, कुठलंही कारण नसताना, एकही पुरावा हातात नसताना तात्यारावांना नेहरूंनी जबरदस्तीने गांधी हत्या केसमध्ये आरोपी क्रमांक 8 केलं. स्वतंत्र भारतातला पहिला प्रचंड घोर अपमान. काय वाटलं असेल तुम्ही कल्पना करा. 1883 पासून एक मुलगा झटतो या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जन्माला आल्यापासून 1897 चाफेकरांनी रँडचा वध केला आणि त्यांना फासावर लटकवलं. त्या दिवशी 14व्या वर्षी घेतलेली शपथ, मारिता मारिता मरे तो झुंजेन, चाफेकरांसारखा फासावर लटकेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा यशस्वी होईन आणि स्वराज्याची स्थापना करेन, अशी शपथ घेतलेला 1897 पासून 1948 पर्यंतचं अख्खं आयुष्य, प्रत्येक क्षण आणि क्षण देशासाठी समर्पित केलेला हा राष्ट्रभक्त. लेखणी उचलली, त्यातला प्रत्येक शब्द देशाला समर्पित. नाटकं लिहिली, देशाला समर्पित, समाजाला समर्पित. समाजातल्या विषयांवर आधारित नाटकं, समाज सुधारणेचा एकच विचार डोक्यात ठेवून नाटकं लिहिली. काव्य केलं, 10,000 पानांचं काव्य केलं. जगातला मोठा महाकवी. एकही काव्यातली ओळ स्वतःसाठी नाही, प्रेयसीसाठी नाही. प्रत्येक ओळ फक्त भारत मातेसाठी. एकूण 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहिणारा हा साहित्यिक. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द मधला फुलस्टॉप, अल्पविराम संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यासाठी, भारत मातेसाठी. 27 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारा, सगळ्या वैभवावर अफाट पुढे दिसत असलेल्या नोकरी धंद्यावरती, बॅरिस्टरची काय वाटलं नसेल 27व्या वर्षी, मोह नसेल झाला. एक क्षण तरी वाटलं असेल का, मनात आलं असेल. इंग्लंडमध्ये युनिव्हर्सिटीत आयला एक सही करून दिली, कुणाला कळणार होतं. बॅरिस्टर पदवी नाकारली आहे. पुढचं मी बोलत नाही ज्यांना बॅरिस्टर पदवी मिळाली आहे. कधी कधी सोडून द्यावं प्रेक्षकांवर.
काय झालं असेल हो, अचानक घरी माणसं येतात आणि सांगतात गांधी हत्येमध्ये आपण आरोपी बनवलेला आहे आपल्याला, चला आमच्याबरोबर. काय वाटलं असेल. शांतपणे पोलिसांच्या गाडीत जाऊन बसले, शांतपणे जेलमध्ये गेले. स्वतंत्र भारतात पुन्हा एकदा जेल. एकही पुरावा सिद्धच करू शकलं नाही सरकार. नाईलाजाने गुलाबाच्या फुलाला शेवटी सोडावं लागलं. नावच घ्यायची नाहीत आपण. हा आयोग बसव, तो आयोग बसव, ज्या चौकशा करायच्या त्या कर. काही नाहीच तर कुठून होणार. तरी सुद्धा आजही काँग्रेसवाले जाणीवपूर्वक गांधी हत्येमध्ये सावरकर होते म्हणतात. कोर्टातनं सुटलेले आहेत. आणि त्यांची आत्ताची सगळी मिनिस्टर्स आतमध्ये आहेत, त्यांना फक्त काय वेगळा रूल लावतात. नाही, अजून सिद्ध कुठे झालंय. जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मंत्रीपद शाबूत आहे. अरे वा, कमाल आहे, कमाल आहे. आणि पूर्ण 2 वर्ष शिक्षा भोगून माणूस बाहेर आला. पाकिस्तानचा पंतप्रधान. ह्या देशाची 2 शकलं झाली, तुकडा झाला. भारत मातेचा एक लचका तुटला. इस्लामच्या नावावर तुटला, मुसलमान धर्माच्या नावावर तुटला. एक मुस्लिम राष्ट्र निर्माण झालं पाकिस्तान. त्याचा पंतप्रधान आपल्या देशामध्ये येतो, त्याच्या संरक्षणासाठी तोड घालतो. आणि मग आपलं पंतप्रधान गुलाबाचं फूल सावरकरांना बेळगावच्या कारागृहामध्ये डांबून ठेवतं स्वतंत्र भारतात. लाज नाही, कसलीच लाज नाही. काय तो दिल्लीतला मुलगा बोलतो, अरे येड्या, तुला तुझ्या आजीचा इतिहास माहीत नाही. काही माणसं इथे लिहिलेलंच मी निर्बुद्ध असं ना. पण छान आहे, तो बोलत राहावा. तो बोलला की अचानक हिंदू जागे होतात. कधी न वाचलेली माणसं पण अचानक सावरकर पुस्तक वाचायला लागतात. हे त्याचं फार मोठं योगदान आहे. आणि बरीच योगदानं दिलेत त्यांनी. काय डोळे मारतात, काय खोळ्याची जत्रा जे आहे ना. काहीच मोदींना करावंच लागत नाही हो. म्हणजे त्यांच्या आजीचा इतिहास म्हणजे काय तर इंदिरा गांधी, श्रीमती इंदिरा गांधी जेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या, त्यांनी पंतप्रधान पदावर असताना सन्मान केला आहे सावरकर जयंतीला तात्यारावांचा. पहिलं पोस्टाच्या तिकिटावरचं छायाचित्र इंदिरा गांधींनी छापायला सांगितलं होतं. हा सावरकरांचा जयंतीला सन्मान केला होता पंतप्रधान असताना. राष्ट्रीय स्मारक मुंबईत बांधले सावरकरांचं, त्यासाठी वैयक्तिक खात्यातून 15,000चा चेक दिला होता. वैचारिक मतभेद होते, पण त्या बाईला माहीत होतं हा माणूस कोण आहे, ह्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे देशासाठी, हा किती थोर आहे, हा किती मोठा आहे. उगा वेडी होते का ती. म्हणून म्हणतो मी की नातवाला आजीचा पण इतिहास माहीत नाही. ते बोलता पण येत नाही. सावरकर कायचं काहीतरी बोलतो. गोळवलकर त्यांनी बोलून दाखवावं. म्हणजे मानधनातले 1001 त्याला मी त्याला ब्रिटिश कायद्यानुसार ते सातत्याने दयेचे अर्ज करत होते. त्या केलेल्या अर्जांमुळे अनेक राजकीय कैद्यांच्या शिक्षा कमी झाल्या, काहींना सोडण्यात आलं. म्हणून नारायणराव तिथे भेटायला गेले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती, भयानक शिक्षा भोगून.
अशी ती काराकोराची भिंत, त्या भिंतीला असे 2 हात असे वर इथे बेड्या भिंतीमध्ये अडकवलेल्या, खाली पायामध्ये बेड्या, मध्ये साखळी, असा 7 दिवस एकदा तात्यारावांना उभं केलं होतं. 7 दिवस लघवीला संडासला लागली तरी सोडत नव्हते. त्या 7 दिवसात जेवढ्या वेळेला संडासला लागली आणि जेवढ्या वेळेला लघवीला लागली तो संपूर्ण अशाच अवस्थेत त्याच चड्डीत त्यांनी केलं. ते बेशुद्ध पडले. त्यानंतर जेव्हा बेड्या काढल्या ते धाडकन ती बॉडी कोसळली, ती फरफटत नेऊन टाकली आतमध्ये. अशा शिक्षा भोगल्यानंतर भयानक वजन कमी व्हायला लागलं, सातत्याने त्यांना आजारी पडायला लागले. हे बघून नारायणराव घाबरले, म्हणे हा बहुतेक जाईल माझा भाऊ. तात्यारावही निराशेने एक दिवशी त्यांना म्हणाले की बहुतेक मी काही आता परत येऊन भारतात तुला भेटेन असं वाटत नाही मला, ज्या पद्धतीने माझी प्रकृती खालावत चालली आहे. मग ते नारायणराव इथे आले. मग राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष गांधीजींना त्यांनी एक पत्र पाठवलं की काही आमच्या या सगळ्यांसाठी काही करता येईल का, तुम्ही काही करू शकता का. तुमची सातत्याने व्हॉइसरॉय बरोबर मिटिंग्स असतात. तेव्हा गांधीजी म्हणाले हा जो कायदा आहे ब्रिटिशांचा, त्या कायद्यानुसार मर्सी पिटिशनचा अधिकार आहे त्यांना तुम्ही सांगा एक अर्ज करायला, मी पण इकडनं ठराव पास करून घेतो. त्याच वेळेला हजारो लोकांनी सह्यांची मोहीम राबवली, लाखो सह्या गोळा केल्या. असे सर्व प्रयत्न झाल्यानंतर सावरकरांना सोडलं नाही. शिक्षा कमी नाही झाली, फक्त अंदमानातनं त्यांना भारतात आणण्यात आलं. एवढंच घडलंय, सोडलेलं वगैरे नाही आहे त्यांना. कुठलीही शिक्षा कमी झालेली नाही आहे. तिथून कलकत्त्याला नेलं, अलिपूरवरनं मुंबई डोंगरी, तिथून रत्नागिरीमध्ये नेऊन टाकलं त्यांना. आणि त्यानंतर 24 साली मग इतकं प्रेशराईज झाल्यानंतर मग त्यांना अंदमानच्या आपल्या काळ कोठडीतनं बाहेर काढून रत्नागिरीतल्या घरामध्ये स्थानबद्धतेत नजर कैदेत ठेवण्यात आलं. सगळे निर्बंध घातलेले आहेत. आणि अशा सगळे निर्बंध असताना क्रांतिकारक भेटायला यायचे. भगतसिंग भेटायला आले होते, तो गोगटे भेटायला आला. तो म्हणाला मला क्रांतिकारक व्हायचं आहे, मला काहीतरी व्हायचं आहे आयुष्यात, देशासाठी काहीतरी करायचं आहे. तर काय करू. ते म्हणाले आधी ठरव तुला काय करायचं आहे. ते जर ठरवलंस की मग मार्ग सांगतो मी. ते मला क्रांतिकारक व्हायचे. मग त्यांनी सगळे मार्ग त्यांना सांगितले. आणि मग तिथून जाऊन पुढे त्यांनी त्या खून केला त्या. आणि तो खून यशस्वी झाला नाही. ते पकडले गेले. ते पकडले गेल्यानंतर तिकडे दिल्लीतनं गांधीजींनी त्याचा विरोध केला. वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की निषेध करतो म्हणून. कारण ज्या समारंभामध्ये त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला मारलं, त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला पाहुणा म्हणून निमंत्रण दिलेलं होतं. त्या पाहुण्याला मारणं हे आपले संस्कार नाहीत, ही आपली हिंदूंची संस्कृती नाही, असं वक्तव्य गांधीजींनी केलं होतं. ते पेपरमध्ये वाचलं. लगेच कार्यकर्त्याला बोलवलं. म्हणाले आजच्या आज माझी एक मिटिंग लाव, सभा लाव. तर कार्यकर्ता म्हणाला तात्या अलाउड नाही आहे तुम्हाला, तुम्ही अशी सभा घेऊ शकत नाही, तुमच्यावर निर्बंध आहेत. ते म्हणाले हो. मग एक काम कर, प्रवचन लाव. प्रवचन, हा प्रवचन नाही करायचं असं कुठं आहे. प्रवचन हे आम्ही धार्मिक प्रवचन असतात. मग कुठल्या विषयावर करणार. ते म्हणाले शिशुपालाचा वध. मग शिशुपालाचा वध आज तात्याराव बोलणार. शिशुपालाचा वधवर तात्यावर सावरकरांचं प्रवचन. कुठलंही ना कायद्यात बसतच नाही. म्हणजे हे काय कायद्याच्या विरोधात काही नाही. शिशुपालाचा वध आज सांगायला उभा आहे म्हणाले मी. तो राजसूय यज्ञ धर्मराजाने आरंभला. सर्व हिंदुस्थानातल्या राजांना निमंत्रण दिली. सर्व राजांमध्ये श्रीकृष्णापासून ते शिशुपालापर्यंत सर्व राजांना निमंत्रण दिलं. निमंत्रित म्हणून सगळे आले, राजसभेमध्ये बसले. आणि आता याचं यजमानपद कोणाला द्यायचं. सर्वांनी एकमुखाने सांगितलं श्रीकृष्णाशिवाय कोण आहे आपल्या या राजसभेमध्ये. सगळ्यांनी एकमुखाने श्रीकृष्णाचं नाव यजमानपदी घेतलं. तर शिशुपालाने विरोध केला. माझा विरोध आहे याला. श्रीकृष्ण उभा राहिला. मला या एका शेवटच्या 100व्या अपराधाची मी वाट बघत होतो. त्याच्या आईला मी शब्द दिला होता
की 100 अपराध होईपर्यंत याला मारणार नाही. आज यांनी विरोध करून समस्त राज्यसभेचा अपमान केला आहे आणि हा त्यांनी जो अपराध केला आहे हा ह्याचा 100वा आहे. आज मी सर्वांसमोर याला ठार मारतो. आणि मग शिशुपालाचा वध केला श्रीकृष्णाने, अशी गोष्ट त्यांनी सांगितली त्या दिवशीच्या प्रवचनामध्ये. आणि मग म्हणाले, पण तेव्हा श्रीकृष्णाने भर सभेत निमंत्रित केलेल्या शिशुपालाचा वध केला म्हणून श्रीकृष्णाचा एकानेही धिक्कार केला नाही किंवा निषेधही नोंदवला नाही. आज मी एवढंच सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि जय हिंद जय महाराष्ट्र करून सावरकर निघून गेले. याला म्हणतात राष्ट्रसेवा. अंदमानात राहून हे करू शकले नसते. आज आम्ही सकाळी सुरुवात केली की आज आम्ही सावरकरांनी 29 साली जो असा एक समज आहे की मुंजीचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे, अजिबात नाही. तो संस्कार आहे. तो संस्कार कोणीही करू शकतो. तिथे जातीचा काही संबंध नाही, तिथे धर्माचा काही संबंध नाही. एक अतिशय उत्तम असा वैदिक असा हा संस्कार आहे. व्रतबंध हा कोणी करू शकतो. आणि त्यावेळची तर परिस्थिती 29 सालची काय परिस्थिती असेल, आजही भयानक परिस्थिती आहे. 29 साली महार आणि मांगांच्या मुलांच्या मुंजी घडवून आणल्या सावरकरांनी. हा हिंदू समाज हा जातीपातींमध्ये विखुरलेला आहे. आणि जन्मजात जात मला मान्य नाही. जन्म कुठे घ्यायचा हे माझं कर्तृत्व नाही. जर जन्म कुठे घ्यायचा हे माझं कर्तृत्वच नाही तर जन्माला मी त्या जातीत आलो म्हणून त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम मी का भोगू. चांगले आणि वाईट दोन्ही. कर्माने माणूस त्या जातीचा असला पाहिजे. मी उदाहरण दिलं, एक 15 पिढ्या चांभारकी करणारं कुटुंब आहे. चांभार म्हणजे चपलांचा व्यवसाय करणारा, चामड्याचा व्यवसाय करणारा, त्याला चर्मकार म्हणतात. चर्मकार संघ आहे आपल्याकडे. वडील केलं, मग मुलगा केला, असं करत करत 15 पिढ्या जर अशा चर्मकार म्हणजे चामड्याचा व्यवसाय करत आला. पण त्याच्यातला एक 16व्या पिढीतला मुलगा असं म्हणाला की मी वेधशाळात जाणार आहे आणि मी दशग्रंथी ब्राह्मण होणार, मला वेद शिकायचे आहेत, मला सर्व पूजा अर्चा शिकायचे आहेत. तर त्याला तो अधिकार आहे. आणि जेव्हा तो वेधशाळात जाऊन वेद संपन्न होतो तेव्हा तो कर्माने ब्राह्मण व्हायला पाहिजे. हे सावरकरांचं मत आहे. आणि आपल्या जाती व्यवस्थेमध्ये ह्याला तो कितीही ब्राह्मण झाला, तो कितीही त्याला वेद आले तरी तो केवळ त्या जातीत जन्माला आला म्हणून फॉर्मवरती त्याची जात चांभार लिहावी लागते. आणि हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हिंदू समाज कधी एकत्र येऊ शकत नाही. मला राजकारणात जायला बंदी आहे ना, मला वर्तमानपत्रात लिहायला बंदी आहे ना, मला राजकीय सभा घ्यायला बंदी आहे ना, पण मला समाज सुधारण्याला कोणी बंदी केली आहे असं मी कुठंच लिहून दिलेलं नाही आहे. आणि मग 24 ते 37 एवढी वर्ष प्रचंड मोठं समाज सुधारक सावरकर त्यांचं कार्य आहे. समाज सुधारक सावरकरांचा जन्म झाला या 13 वर्षात. मग काय काय करायला पाहिजे बरं. फार वेगळी एक गोष्ट आहे माहिती आहे का. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत. सवर्ण हे वरचे 3ही सवर्ण आहेत बरं का. शूद्र एकच आहे. पण सवर्णामध्ये सध्याची एक फॅड निघाले की सवर्णामध्ये फक्त ब्राह्मणांना धरलं जातं. सावरकरांना विरोध होण्याची फार मोठी 2 कारणं आहेत. एक म्हणजे त्यांनी जाहीरपणे हिंदू राष्ट्रवाद स्वीकारला, काँग्रेसमध्ये ते गेले नाहीत. आणि दुसरे ते ब्राह्मण होते. हा त्यांचा दोष. जो माणूस ब्राह्मण जातीपादच संपवायला निघाला होता म्हणून 29 साली त्यांनी जे कार्य सुरू केलं होतं सर्व जातीतल्या मुलांच्या मुंजी, ते काम आम्ही आज परत सुरू केले पुण्यात. आज मी सकाळी मुंबईवरून तेवढ्यासाठीच आलो. आज आपण 21 मुलांच्या मुंजी केल्या आहेत. त्यात कोळी आहे, त्यात न्हावी आहे, त्याला मराठा आहे, 4 ब्राह्मणांची पण मुलं आहेत आणि 5 मुली आहेत. केवढं मोठं स्वागत व्हायला पाहिजे खरं तर या घटनेचं. तर एक आहेत ना ते ब्रिगेडी,
याच्यातनं काय अर्थ काढला माहिती आहे? काय सुपीक डोकं आहे बघा. म्हणे यांना ओबीसीतनं बाहेर काढायचं एक षडयंत्र रचले. म्हणजे मग लगेच ते प्रतिक्रिया घ्यायला आले माझ्याकडे. मी प्रतिक्रिया दिली. त्यांचं स्वागत आहे जे कोणी आम्हाला विरोध करतायत. काय असतं, प्रत्येकाचा एक कोणतरी नेता आदर्श असतो. तसे माझे सावरकर आदर्श आहेत, तसे ते जे कोण त्यांचे कोणीतरी आदर्श आहेत, त्या आदर्शांनी त्यांना जे सांगितलं आहे, त्यांच्यावर जे संस्कार केले त्याप्रमाणे ते वागत आहेत. त्यांना जातीद्वेष निर्माण करायचे संस्कार केलेत, त्यांना ते करू देत. त्यांनी जातीद्वेष निर्माण केला की सावरकरांचे आम्ही सगळे येणार आणि तो जातीद्वेष संपवण्याचं काम करणार. ही लढाई अखंड चालू राहणार. आणि हा देश रामाचा आहे. एक दिवस रावण हरणार, मला माहिती आहे, गॅती आहे. राम जिंकणार, पर्यायच नाही. मग लग्न, ह्या जाती कशा संपवता येतील विचार केला. मग त्या 7 बेड्यांचं काम सुरू केलं त्याने. केवढं मोठं काम आहे हो. आंतरजातीय विवाह हो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तो सोडा, शूद्रांमध्ये अनेक जाती आहेत. आणि त्या काळामध्ये महार मांगांबरोबर जेवायला बसत नव्हते. त्यामध्ये सुद्धा एकमेकांबरोबर लग्न व्हायची नाही. पाटाला पाठ लावून एकमेकांबरोबर जेवत नव्हते. महार वाड्यात जायचे सावरकर, तिथे जाऊन महारांच्या समोर भाषण करायचे. भंगी वाड्यात जायचे, मांग वाड्यात जायचे, चांभार वाड्यात जायचे. तिथे जाऊन त्यांचं प्रबोधन करण्याचं काम करायचे. त्यांना सातत्याने सांगायचे आपण सगळेजण मनुष्य जातीची माणसं आहोत. हे सगळे निर्माण झालेत ना, ह्या व्यवसायाधिष्ठित जाती आहेत, जन्माधिष्ठित नाहीत. व्यवसाय, आणि आजही ते सगळं आपण पाळतो. आपण तुम्ही विचार करत नसाल, मी हा विचार करतो. बँकेमध्ये जातो आपण, हे 4ही वर्ण आहेत. समानता कुठं आहे? जो बीकॉम, एमकॉम, आणखीन काही 4 डिग्र्या आणि बँकेच्या अनेक परीक्षा पास झालेला असतो की नाही, त्याला मॅनेजर म्हणतात, किंवा आणि कुठे जनरल मॅनेजर म्हणतात. त्याला एक वेगळी AC केबिन असते बघा. का असते? तो तेवढं शिकलाय म्हणून, तो तेवढा ज्ञानी आहे म्हणून. म्हणजे AC केबिनच्या बाहेर त्याच्यापेक्षा थोडे 4 डिग्र्या कमी असलेली माणसं काउंटरवर बसलेली असतात. मग त्याच्यानंतर पांडू इकडे हे लेजर तिकडे नेऊन दे, तो एक असतो. तो त्याच्याही पेक्षा तो बिचारा 10वी पासच झालेला असतो. ही कामाची विभागणी आहे हो. आणि ही कामाची विभागणी त्याच्या बुद्धिमत्तेनुसार आहे, त्याच्या कुवतीनुसार आहे. शारीरिक आणि बौद्धिक अशा 2 कुवती असतात. त्यानुसार ती कामाची विभाग. आपल्या घरात सुद्धा ही विभागणी आहे. सगळ्यांच्या घरामध्ये असते. आपण विभागणी करतो नाही का, की बायकांना आपण सांगतो की तुम्ही संपूर्ण स्वयंपाकघर सांभाळ, छान स्वयंपाक कर. तर तिला त्याच्यात ती मास्टर की असते तिची. आता काही बायका असतील ना एकदम अंगावर येतील माझ्या, हो नाही आमच्याकडे उलट आहे, नवरा स्वयंपाक. असू दे ना, पण विभागणी आहेच ना. त्याची कुवत असेल त्या घरात, असं उलट असेल. तो स्वयंपाक करण्यात तरबेज असेल म्हणून त्याच्यावरती जबाबदारी दिली असेल की तू स्वयंपाकघर सांभाळ. ती बाई जाम झाशीची राणी असेल, ती म्हणून मी जाऊन बाहेर कमवते वगैरे, असं असू शकतं की, मी कुठं नाही म्हणतो. पण विभागणी आहे. मला म्हणायचं काय, विभागणी आहे. मुलांना सांगितलं तर तुम्ही फक्त शाळा आणि कॉलेजमधून शिक्षण ज्ञान संपादन करण्याची जबाबदारी तुमची, बाहेर जाऊन कमवणं, सगळं बाहेरच्या गोष्टी बघण्याची जबाबदारी बापाची. आईने सगळं हे करावं. मग एक कामवाली म्हणून एक बाई येते, तीच झाडू पोचा आणि सगळं साफ करायचं काम करते, भांडी घासायचं काम करते. मग एक कचरेवाला, एक भंगी येतो, तो बाहेर येऊन थांबतो. तो सकाळच्या वेळेला आपण त्याला कचरा देतो. का नाही जात तोच माणूस सकाळी जाऊन म्युन्सिपाल्टीच्या गाडीत नेऊन टाकून येत. समानता आणायची ना. त्याच्या वैयक्तिक बुद्धिमत्तेनुसार, त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार हे व्यवसाय पडले. त्याला ब्रिटिशांनी जात बनवली.
आणि म्हणजे अत्यंत घाणेरडं असं जातीचं राजकारण सुरू केलं, जे स्वातंत्र्यानंतर संपूर्ण संपवायला हवं होतं. आणि सावरकर ह्याच्यासाठीच प्रयत्न करत होते. हे आंतरजातीय विवाह सुरू झाले पाहिजे, सर्व जाती लोकांनी एकत्र येऊन अन्न शिजवलं पाहिजे. तुम्हाला नाही ना विहिरीचं पाणी भरू दे, चला माझ्याबरोबर. म्हणजे एक माणूस उभा राहिला आणि समस्त दलितांसाठी 500 विहिरी खुल्या केल्यात. काय केलं? अंदमानातनं सुटल्यानंतर काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं विचारतात तोंड वर करून, पण स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नसतं. काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आपण बघतोय. स्वतःचं काही नाही, स्वतः काय करणार नाही. ऐतिहासिक, माझं तर मत आहे, हे सगळे जे ऐतिहासिक महापुरुष आहेत ना, यांना आत्ताच्या या व्यवहारामध्ये आपण आणूच नाही. सगळेच म्हणजे सावरकर, टिळक, गांधीजी, हे सगळे जे महापुरुष आहेत त्यांचा एक जमाना होता, ते खूप मोठे होते, ते तिथेच चांगले आहेत. त्यांना स्वतःच्या घाणेरड्या गलिच्छ राजकारणासाठी त्यांच्या कुणाचंच नाव आत्ता घेऊ नये. म्हणजे आता मी आणि विवेक जोशी माझा मित्र आहे, आम्ही दोघं एकमेकांच्या बरोबर एक लेवलचे आहोत. आम्ही एकमेकांना शिव्या घालतो, तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस, तो मला म्हणतो. हो, कोणतरी नवीन आलेला मुलगा मला म्हणायला चालेल? माझा विचार आहे ते, म्हणजे मी म्हणतो की सावरकर, गांधीजी हे जर एकत्र बसले असे तर ते एकमेकांना काही बोलू शकतात. ते सगळेच मोठे आहेत. हां, आपण काहीच करत नाही. शून्य कॉन्ट्रीब्युशन आहे आपलं देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी. आणि ह्या लोकांबद्दल आपण इथं बसून बोलतो, वाटेल ते, तोंडाला येईल ते. कमाल आहे. अभ्यास करायचा नाही, वाचायचं नाही, काही माहिती नाही. आणि मग जाती संपवण्यासाठी एकमेकांमध्ये विवाह सुरू झाले पाहिजेत, एकमेकांमध्ये लग्न समारंभ व्हायला पाहिजेत, एक जातींमध्ये लग्न व्हायला पाहिजेत. मग एक काळ असा करत 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 30-40 वर्षानंतर, 50 वर्षानंतर एक काळ असा येईल की एखाद्याला विचारलं की तुझी जात कुठली, तर तो म्हणेल, आईला आता माझी जात कशी सांगायची, आई 96 कुळी मराठा, वडील मांग होते, वडिलांची आई ब्राह्मण होती आणि त्यांचे हे चांभार होते. इतका प्रॉब्लेम यायला पाहिजे. मग ते इतकं सगळं कसं सांगणार? त्यापेक्षा सगळं नको, आम्ही सगळे हिंदू आहोत. आणि ही 40-50 वर्षांनंतरची एकच जात जर शिल्लक राहावी असे वाटत असेल, हिंदू जात, तर त्याची सुरुवात या सगळ्या बेड्या संपून करायला हवी. आंतरजातीय विवाह सुरू झाले पाहिजे, संस्कार एकमेकांमध्ये गेले पाहिजे, बुद्धिमत्तेचे एकमेकांमध्ये मिलन झालं पाहिजे, सहभोजनाचे कार्यक्रम झाले पाहिजे, सगळ्या विहिरी खुल्या गेल्या पाहिजे, सगळ्या मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे. नाही देत प्रवेश, उभा राहिलो मी, पतितपावन मंदिराची स्थापना केली. एका अत्यंत दलित माणसाच्या हातून लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. एक ब्राह्मण माणूस, बायकोचं काय मोठं योगदान आहे, प्रचंड मोठं योगदान. वर्षामध्ये 3-4 असे सण असतात आपल्याकडे की जेव्हा बायकांना हळदी कुंकाला बोलवलं जातं आणि ब्राह्मणाच्या बायकांना विशेष करून बोलवलं जातं सवाष्ण म्हणून हळदी कुंकाला. सावरकर म्हणजे ब्राह्मण कुळात जन्माला आल्यामुळं सावरकरांची बायको पण ब्राह्मण, म्हणून तिला हळदी कुंकाला बोलवलं जायचं. बाई काय सांगायची, काय सांगत असेल त्या काळातली ही बाई, मी येईन तुमच्या घरी एका अटीवर, माझ्याबरोबर एक महाराची बाई, एक मांगाची बाई, एक तेल्याची बाई, एक तांबळ्याची बाई येईल. ज्या सन्मानाने माझघरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये माझा पाठ मांडाल, माझ्या पाटाला लावून पाठ मांडून त्यांचाही तसाच सन्मान करून, त्यांचंही जर तसंच ओटी भरणार असाल, हळदी कुंकुनी करणार असाल, त्यांचाही तसाच सन्मान करणार असाल, तरच मी तुमच्याकडे हळदी कुंकाला येते, अन्यथा मला बोलावू नका. हे 1924 ते 37च्या काळात एक बाई सावरकर नावाची एक बायको सावरकरांची सांगत होती.
काहीच माहिती नाही, उठलं की बोलायला सुरुवात केली, कोणीतरी पैसे दिल्यासारखं. कशी बोलतात, अरे अरे अरे. सावरकर हा विचार आहे हो. त्यांना माफीवीर 75 वर्ष म्हटलं जातं आहे. त्यांना पेन्शन घेण्यावरनं बोललं जातं आहे. अहो, संपूर्ण घरदार जर सीलच करून टाकलेलं आहे, एकही कमाईचं साधनच नाही. बरं, 37 साली ज्या क्षणी निर्बंधातून मुक्त झाले त्या क्षणी ती 60 रुपये पेन्शन बंद झाले बरं का, नंतर नाही चालू राहिली ती. फक्त जेलची 27 वर्ष ही दिलेली आहे त्यांना. बरं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वातंत्र्यानंतर ज्यांना ज्यांना पेन्शनी मिळाल्या, स्वातंत्र्य सैनिक म्हणून बघा, 47 साली देश स्वतंत्र झाला. घरावरनं कोणतरी 4 माणसं बोंबलत निघालेत, काहीतरी घोषणाबाजी करत निघालेत. काय घोषणा देत आहेत म्हणून एखादा माणूस बाहेर आला. 2 मिनटं त्या मोर्चामध्ये काय चाललंय बघण्यासाठी 4 पावलं चालला. चौकात गेल्यावर कळलं की असा हा मोर्चा आहे. अरे बापरे, पुढे जाऊन फटके पडतील, घाबरून पळत आला. त्यालाही स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन आहे. चुकून गेला होता त्यालाही. पण एवढं मोठं कार्य करणाऱ्या माणसाला स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळायला 47 पासून 63 साल उजाडलंय. स्वतंत्र भारतामधल्या या एवढ्या महान देशभक्ताला पेन्शन, स्वातंत्र्य सैनिक म्हणून जी पेन्शन दिली जाते ती 47 ते 63 पर्यंत मिळत नव्हती. तो मुसलमान एक राष्ट्र निर्माण झालं, त्याचा तो लियाकत अली आला म्हणून यांना टाकलं. का? तू सांगू शकत नव्हतास गुलाबाच्या फुला त्या पंत, तू येऊ नकोस नालाय का, तू आला नाहीस आमच्या देशात भेट द्यायला, आमचं काही फरक पडत नाही. पण म्हणून मी सावरकरांना नाही आतमध्ये टाकणार. भले त्यांचे माझे मतभेद असतील, आम्ही वेगळ्या विचारसरणीचे असू, पण असं नाही मी करू शकत. एवढा घोर अपमान मी नाही करू शकत. नाही, कसलीच लाज नाही. त्याची विनंती मान्य केली. सावरकरांना अतिशय सामान्य कैद्याप्रमाणे 1 महिनाभर बेळगावच्या तुरुंगात टाकलं. 4 दिवसांनी हा गेला खान. तो विसरलं, भारत सरकार विसरलं की हा पाकिस्तानचा पंतप्रधान येणार म्हणून आम्ही सावरकरांना आत टाकले. ते गेल्या का स्थानबद्धेत ठेवू शकले नसते, सांगू शकले असते ना. सावरकरांवर घराभोवती पोलीस बसवू शकले असते आणि सांगू शकले तो लियाकत अली खान परत पाकिस्तानात जाईपर्यंत हे घरातनं बाहेर नाही पडले पाहिजे किंवा ह्यांना कोणी भेटायला आलं नाही पाहिजे. एवढे पण करू शकले असते. उचलून कैद्यासारखं टाकलं तुम्ही. हो, काय वाटलं असेल त्या माणसाला. मी विचार करतो, मला रडायला येतो. काय झालं असेल, त्यांची मानसिकता कुठल्या लेवलला गेली असेल, काय वाटलं असेल त्या माणसाला, काय गुन्हा काय त्यांचा. ते हिंदू राष्ट्राची निर्मिती करत होते, हा गुन्हा आहे त्यांचा. त्यांनी हिंदू धर्मावर अतोनात केला, हा गुन्हा आहे त्यांचा. काँग्रेसमध्ये सामील झाले नाहीत, हा गुन्हा आहे त्यांचा. काय गुन्हा आहे त्यांचा. दादरला राहायचे, तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर शिवाजी पार्क स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला. वॉकिंग डिस्टन्सवर सावरकरांचं घर आहे. सावरकर आज बसले, जिवंत आहेत. तो चुकून गेलेला होता ना एक मोर्चात, त्याला सुद्धा निमंत्रण आहे त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या महोत्सवाचं, पण सावरकरांना निमंत्रण सुद्धा नाही आहे. लाखोच्या गर्दीमध्ये शिवाजी पार्कवर कार्यक्रम साजरा झाला. फरलांगभर लांब त्या घरामध्ये माणूस बसलाय. मला बोलताना पण रडायला येतं. काय त्रास झाला असेल. चला, आम्हाला त्या झी गौरव आणि त्या मटा सन्मानला बोलवलं नाही तर त्रास होतो. अरे मला एवढी वर्ष मी नाटकात का आम्हाला नाही बोलवलं. काय झालं असेल त्या माणसाचं. किती अन्याय हो, किती अन्याय, किती अपमान, किती अवमान. का नाही प्रायोपवेशन करणार तो माणूस. कंटाळा हो, कंटाळा शेवटी. बरं, जे कार्य हातात घेतलं होतं देश स्वतंत्र, ते तर पूर्ण झालेलं होतं. थकलेला होता जीव. अशा एक शिक्षा मगाशी सांगितल्या ना. कोलू फिरवायचे, कोलू फिरवायचा.
निसर्गाने बैल नावाच्या एका प्राण्याला जन्माला घातले. तो सर्वात जास्त घाण्याला बांधल्यावर तेल काढतो. माणूस नाही काढू शकत. त्या बैला एवढंच तेल या माणसांनी पण काढलं पाहिजे, म्हणून त्यांच्या खांद्यावरती, त्यांच्या मानेवरती तो कोलू ठेवला जायचा. आणि ते नारळाची सगळी ते सालं ती त्या याच्यात टाकायची आणि ते हलता हलायचं नाही. एकदा जाऊन बघा सेल्युलर जेलमध्ये, एकदा ते हलवून बघा, तिथे आहे ते ठेवलेलं अजूनही. आता त्याच्यात काही नाही आहे तरी हलत नाही. पहिल्यांदा एक 50 नारळ समोर ठेवले जायचे, 100 नारळ ठेवले जायचे आणि सोलायला सांगायचं. आता सुद्धा बायका नारळ आणतात विकत आणि नवऱ्याला सांगतात जरा दे रे शेंड्या काढून, तर तो चिडतो 4 नारळ काढल्यावर. कोयता असतो, सगळं असतं आपल्याकडे घरात. येतो की नाही कंटाळा? अत्यंत इरिटेटिंग काम. ते बघत असतात बायका घरात कधी सापडलं की ते 4 नारळ जमवलेच असतात, चायला देतात लगेच जातात. किंवा ते असं उकिडवं बसायचं, मग ते पायात धरायचा तो आणि मग ते कोयत्याने ती एक शेंडी निघत नाही. ही साध्या नारळाची गोष्ट आहे. तो वर्ण काढलेला असतो ना, त्याचं कवच कसं असतं ते सोलायचं. 50-50, 100-100 नारळ दिवसाला. हातातनं पूर्ण रक्त यायचं, पूर्ण माणूस थकून संपून जायचा. हे सगळे खांदे असे काय होत असेल हो. आणि हे सगळं साखळदंडामध्ये असताना करायचंय. पण ते केल्यानंतर मग पुढची स्टेप, ते कुटायचं खलबत्त्यात घालून आणि ते असे नरम झाले की ते विणायचे आणि त्याचे काथ्याचे दोर बनवायचे. आणि त्याच्या पुढची स्टेप, ते घालायचे त्या कोलूमध्ये आणि तो फिरवून त्यातनं तेल काढायचं. आणि असं सगळं केल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पडून जेव्हा फरफटत त्यांना त्या 7 बाय 11च्या कोठडीत येऊन टाकलं जायचं, त्याच्यानंतर 4-5 तासांनी कधीतरी शुद्ध यायची. त्याच्यानंतर माणसाला कविता सुचायच्या. सुचलेल्या कविता भिंतीवर लिहायच्या, ते सुद्धा हातातल्या त्या दोरखंड साखळीच्या टोकाने. 4-5 ओळी ज्या सुचल्या त्या अशा लिहायच्या. त्या लिहिल्यानंतर त्या पाठ करायच्या. मग कधीतरी सावरकर हे काहीतरी लिहितात आणि कोठडी बदलल्यावर तो दुसरा कैदी वाचतो, म्हणून त्याला रंग लावलायचा. रंग लावल्या क्षणी अत्यंत आनंद व्हायचा सावरकरांना. नवीन कागद मिळाले असं म्हणायचे ते. चला पुन्हा कविता लिहायला सुरुवात. पुन्हा कविता लिहायच्या, पुन्हा वाचायच्या, पाठ करायच्या, पुन्हा पुढच्या. असं करत 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 1910 ते 1924 एवढ्या कालखंडामध्ये 6000 ओव्या लिहिल्या माणसाने. कमलासारखं महाकाव्य लिहिलं, ते पाठ केलं. आणि 24 नंतर जेव्हा स्थानबद्धतेत आले तेव्हा कागदावर ते उतरवलं. म्हणून आज आपल्याला ते सगळं काव्य वाचायला मिळतं. नाही ना राजकारणात भाग घ्यायचा. 3-3 नाटकं लिहिली, समाजाला जागृत करणारी, समाज सुधारणा करणारी, अंजन टाकणारी नाटकं. त्याच्यात एक नाटक अहिंसेवर लिहिलंय, बुद्धाच्या अहिंसेवर नाटक लिहिलंय. त्याचाही गैरअर्थ काढला की हे बुद्धाच्या विरोधात होते. अजिबात नाही. गौतम बुद्धाचा अत्यंत सन्मान करणारे होते. फक्त ते एवढंच म्हणायचे की जगातला शेवटचा माणूस बुद्ध धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत मला स्वीकारण्याचा अधिकार नाही. मी एकट्यानेच बौद्ध व्हायचं, मी एकट्यानेच अहिंसक व्हायचं, समोरचा मात्र हातात शस्त्र घेऊन उभा आहे. हा मूर्खपणा आहे ना. वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. वाघासमोर बंदूक घेऊन जायची असते. ज्याला ज्या भाषेत उत्तर देतं कळतं त्याच भाषेत त्याच्याशी बोलायचं असतं. अहिंसा परमो धर्म एवढाच अर्धा मंत्र शिकवला. धर्महिंसा तथैवच नाही शिकवलं. अहिंसासारखा धर्म नाही. अहिंसा एखाद्या माणसाने वैयक्तिक जीवनात मी अहिंसा धर्माचं पालन करीन असं म्हटलं तर ते ग्रेट आहे, फार मोठी गोष्ट आहे. पण अशा अहिंसक माणसाच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं हा त्याहीपेक्षा मोठा धर्म आहे. धर्महिंसा तथैवच. कुठल्याही राजाला अहिंसक होण्याचा अधिकार नाही. रक्षण करणारा तो राजा. आणि रक्षण प्रजेचं हे फक्त आणि फक्त हातात शस्त्र घेऊनच करावं लागतं.
अहिंसा माणूस रक्षण कसं करणार? दुबळी राजनीती, देशाच्या सीमा या चरख्यावरच्या सुताने नाही तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. त्याच्यावर रक्ताचं शिंपण करायचं असतं. मग शेजारच्या माणसाला कळतं की जिथून रक्ताचं शिंपण केलेली ही रेष आहे ना, इथून हिंदुस्थान सुरू होतो. आणि एक संदेश पोचतो, ज्या अर्थी या सीमेवर रक्त सांडलंय आणि ही सीमा रक्ताने ठळक केली गेली, त्या अर्थी या सीमेच्या रक्षणासाठी या सीमेच्या आतला प्रत्येक माणूस केव्हाही रक्त सांडायला तयार आहे, हा एक मेसेज जातो शेजारील राष्ट्रांना. सुताने ऐकलेल्या रेषा या अंधुक होत जातात, पुसट होत जातात. मग एक क्षण असा येतो की कळतच नाही पाकव्याप्त काश्मीर आहे का हिंदुस्थान. सीमाच कळेनाशा होतात. आम्हाला सावरकरांचं महत्त्वच कळलं नाही. आमच्या सीमा अंधुक होत गेल्या, पुसट होत गेल्या. कोणीही कसंही आतमध्ये शिरू लागलं, धर्मशाळा बनवून टाकली. आत्ता 2014 पासून त्या सीमा पुन्हा बळकट करायचं काम सुरू झालं. फार महत्त्वाचं आहे. मोदी भरे किती म्हणत असतील मी गांधीवादी आहे, पण ते आहेत खरे सावरकरवादी. एक राजकारणी म्हणून करेक्ट जमलेलं आहे त्यांना. ते तलवार घेतलेला फोटो नाही काढत, सूत काढताना फोटो काढतात. शेवटी गुजराती आहे. ती सावरकरांना जमलं नाही, ते दुसऱ्या एका गुजरात्याला जमलं. त्या काळातल्या समकालीन विकता आलं पाहिजे. जे काही ज्ञान आहे ते फक्त गांधीजी हिंदूंना सांगायच्या भानगडीत पडले. कधी अहिंदूंना ते सांगण्याच्या भानगडीतच पडले नाहीत. तात्याराव तसे नव्हते. तात्याराव सगळ्यांना सांगायला गेले, सर्व जाती धर्माच्या लोकांना सांगायला गेले, तरुणांना सांगायला गेले की वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, पण आचरणीय नाहीत. कारण ते अपडेट होत नाहीत. अपडेट होत नाहीत. हजारो लाखो वर्षांपूर्वी एखाद्या ऋषीमुनींनी त्या काळच्या गरजेनुसार काही ग्रंथ लिहिलेले असतात. कुठलाही ग्रंथ वाईट नसतो, कुठलाही ग्रंथ चुकीचा नसतो, पण तो काळाभर हुकूम बदललेला नसतो, तो अपडेट होत नाही, तो तसाच राहतो. अजून 500 वर्षांनी महाभारत वाचलं तरी महाभारतातल्या घटना बदलत नाहीत, त्या तशाच राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही बदलणार, तो तसाच राहणार. शिवाजी महाराज घोड्यावरून जात होते, तलवारीने लढत होते. आम्ही महाराजांचे मावळे आहोत म्हणून आत्ता पण आम्ही मोटार गाड्या आणि विमानं असताना, रॉकेट्स असताना सुद्धा आम्ही घोड्यावरनं जायचं का? नाही. इतिहास आणि त्या त्या काळातले ग्रंथ हे अपडेट होत नाहीत. अपडेट काय होतं? मोबाईल अपडेट होतो, कॉम्प्युटर अपडेट होतो, मोटर गाड्या अपडेट होतात, रेल्वेची इंजिनं अपडेट होतात. का? कारण हे सगळं सायन्सवर आधारित आहे. मग अपडेट काय होतं? सायन्स, शास्त्र, विज्ञान. विज्ञान अपडेट होतं. विज्ञानामध्ये सातत्याने नवनवीन शोध लागतात. त्यामुळे वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत. पूजनीय का? कारण ते त्या काळातले सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहेत, त्या त्या काळानुसार लिहिलेले आहेत. चुकीचे नाहीत, वाईट नाहीत, पण त्या ज्यातल्या आता कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत त्या सोडून देता आल्या पाहिजेत.
आणि विज्ञानाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून प्रत्येक गोष्ट घेतली गेली पाहिजे. विज्ञान हे अपडेट होतं. विज्ञान हा तुमचा धर्मग्रंथ व्हायला हवा. हे फक्त हिंदूंना नाही, ते ख्रिश्चनांना, ते मुसलमानांनाही सांगायला गेले. हे तात्यारावांचं चुकलं. जी हुशारी त्यांच्याकडे होती बापूंकडे, ती यांच्याकडे नव्हती. प्रामाणिकपणे स्वच्छ माणूस. 99.99% माणसं माझ्या विरोधात गेली. मी एकटा उभा राहिलो तरी सुद्धा मी देशाच्या भल्याचं, हिंदू धर्माच्या हिताचं जे आहे तेच बोलणार. मी एकटा पडलो, वाईट टाकलं तरी चालेल. म्हणजे तत्व फ्लेक्झिबल नाही ठेवणार, बदलणार नाही आणि कधीच बदलली नाहीत. मरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही तत्वांशी मुरड घातली नाही, कधीच नाही, नेवर. म्हणूनच आज समस्त 80% हिंदूंना जर दुखवायचं असेल, समस्त 80% हिंदूंचं जर मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर 80% हिंदूंना बोलण्यापेक्षा एकाच माणसाला दूषणं लावा, एकाच माणसाच्या नावावर चिखलफेक करा. अख्ख्या 80% हिंदू असे हलबलतात. त्या एकाच माणसाचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. इतका हिंदुत्वाशी एकनिष्ठ, इतका हिंदुत्वाशी प्रामाणिक दुसरा कोणीही नेता तुम्हाला सापडणार नाही. कधी ना कधीतरी प्रत्येकाने काळानुरूप थोडे थोडे बदल केलेत, फ्लेक्झिबल झालेत. सावरकर नाही झाले कधी, कधीच नाही. हे हिंदू राष्ट्रात असलं पाहिजे. हिंदी राष्ट्रवाद हा देशाची शक्ल केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसमध्ये जायला नकार दिला, हिंदू महासभेचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि कर्णावतीला जे पहिलं महाअधिवेशन झालं त्याच्या अध्यक्षपदाच्या भाषणामध्ये काय ताकद असेल बघा. 1920 साली मोहनदास करमचंद गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं. हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला, सत्य आणि अहिंसेचे डोस पाजायला सुरुवात केली. 1920 ते 1937 17 वर्ष हा देश 32 ते 35 करोड लोक एकाच माणसाच्या पाठी धावत होते. एकाच माणसाच्या पाठी, अहिंसा नावाच्या शस्त्राच्या पाठी धावत होते. हिंदी राष्ट्रवादाच्या पाठी धावत होते. हिंदी राष्ट्रवाद का? कारण जे 10% अहिंदू आहेत तेही आमच्या या राष्ट्रीय चळवळीत, स्वातंत्र्याच्या चळवळीत आलेच पाहिजे. त्या अट्टाहासापोटी हिंदी राष्ट्रवाद. हिंदू राष्ट्रवाद स्वीकारला तर ते अहिंदू येणार नाहीत का? ते नाही आले तर काय लढाई हरणार का आपण? हुणांबरोबर हरलो का आपण? होते का तेव्हा मुसलमान? नव्हते ना. या हिंदुस्थानात शकांची लढाई लढलो आपण, शक आक्रमण करून आले, हरलो का आपण? ग्रीक आक्रमण करून आले, हरलो का आपण? हिंदूच लढले ना. 100% हिंदू लढले, हरलो नाही आपण. देश ग्रीकांचा नाही झाला, ग्रीक देशाचे झाले. देश शकांचा नाही झाला, हुणांचा नाही झाला, हुण हिंदू झाले. आमच्यात सामावून घेतलं आम्ही, आक्रमणकर्त्यांनाच सामावून घेतलं. मग मोहम्मद गौरीपासून मुसलमानांची आक्रमणं सुरू झाली. हरलो का आपण? 450 वर्ष आक्रमण करतायत. 450 वर्ष या देशातल्या लोकांची देवस्थानं पाडली जात आहेत, मशिदी उभ्या केल्या जात आहेत, बायकांना पळवलं जात आहे, बलात्कार केले जात आहेत, हजारो लाखो हिंदूंचं कन्व्हर्शन मुस्लिम धर्मात केलं जात आहे. 450 वर्ष. मग 17व्या शतकामध्ये एक देवदूत आमच्यात जन्माला येतो ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि या 450 वर्षांचा अंधकार संपवायचं काम करतो. 450 वर्ष या देशावर सातत्याने आक्रमणं, 7व्या शतकापासून त्याच्या आधीची आक्रमणं. हिंदू संपला नाही, हिंदू संपुष्टात येऊ शकत नाही. हिंदू असणं हा निसर्ग आहे, हिंदू हा गुणधर्म आहे, निसर्गाने बहाल केलेला गुणधर्म. म्हणून जगात एकच धर्म आहे, त्याचं नाव आहे हिंदू. बाकी सगळ्या आहेत त्या धर्मसंस्था.
सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून त्या प्रेषितांनी, त्या संतांनी, त्या नेत्यांनी एक धर्मसंस्था, हा समाज संघटित राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे, ही गरज ओळखली आणि त्यांना एक रूप दिलं इस्लाम, एक रूप दिलं ख्रिस्ती. म्हणून त्यांच्या धर्मसंस्था आहेत, त्यांचे संस्थापक आहेत, त्यांच्या स्थापना आहेत, त्यांच्या तिथ्या आहेत. महाभारतात होतं का अब्दुल्ला, जॉर्ज, मेरी, तेरी नव्हतं, कोणी नव्हतं. रामायणामध्ये होतं, रामाबरोबर एक मोहम्मद आहे तिकडे, नाही, हे अस्तित्वातच नव्हतं, हे अस्तित्वातच नव्हतं. श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाला, लढ, कुणाशी लढायचं आहे, अधर्माशी, आणि धर्माची लढाई आहे, अनितीशी लढायचं आहे, नीतीची लढाई आहे, असत्याशी लढायचं आहे, सत्याची लढाई आहे. विजयी कोण व्हायला पाहिजे, सत्य. विजयी कोण व्हायला पाहिजे, धर्म. तो धर्म म्हणजे हिंदू असणं. गुणधर्म आहे हा, गुणधर्म संपू शकत नाही, आणि गुणधर्म प्रत्येक गोष्टीला आहे. म्हणून निधर्मी कोणीच नाही, दगड पण निधर्मी नाही, नदी निधर्मी नाही. दगड कसा निधर्मी नाही, शंका आली ना. दगडाचा धर्म आहे, ते ठेवला असेल 1000 वर्ष, कोणी हलवला नाही तो हलत नाही. जोपर्यंत कोणी हलवत नाही तोपर्यंत दगड हलत नाही. हा त्याचा निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. माणूस, प्राणी, वनस्पती, पाणी, पाऊस, वारा अशी सगळी कारणं आहेत, ती त्याला हलवतात. ती जेवढे हलवतात तेवढाच तो हलतो, स्वतःहून पुढे जाऊन हलत नाही. हा त्याचा गुणधर्म आहे. एवढी आक्रमणं झाली, दगडाचा गुणधर्म संपुष्टात आला आणि दगड इस्लामिक झाला. असं झालंय का कधी? इस्लामिक दगड झाली, पण दगडाचा इस्लाम नाही झाला. गुणधर्म संपू शकत नाही, संस्था संपू शकतात. नदीचा धर्म आहे, नदी उगम पावल्यानंतर समुद्रामध्ये जाऊन मिळणारच 101%, किती काही करा, तो तिचा गुणधर्म सोडत नाही. ती अग्नीचा धर्म आहे, जे जळत असतो तो अग्नी, त्याच्या जवळ गेला तर ऊब मिळते, अग्नीत पडलात की जळून खाक, आरक्षण नाही तिकडे. तसा माणसाचा धर्म आहे, गुणधर्म निसर्गाने दिलेला, दुसऱ्या माणसाशी प्रेमाने आणि माणुसकीनं वागणं, ह्यालाच हिंदू म्हणतात. त्यामुळे आम्ही हिंदू आहोत म्हणजेच आम्ही सेक्युलर आहोत. सेक्युलरिझम आणि सर्वधर्म समभाव, सावरकरांनी फार सुंदर त्याचं हे केलंय. सर्वधर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांचा समान आदर करणं, समान सन्मान करणं, मान राखणं, सर्वधर्म समभाव. सेक्युलरिझम म्हणजे इहवाद, धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही. घराच्या उंबरड्याच्या बाहेर पडताना फक्त मनुष्यजात, माणुसकी, धर्म आणि भारत हे राष्ट्र एवढं डोक्यात असलं पाहिजे. याला म्हणतात सेक्युलर असणं. म्हणून हे ज्या दिवशी हिंदू राष्ट्र होईल त्या दिवशी इथले अहिंदू, मुसलमान, ख्रिश्चन त्यांना जे आज असुरक्षित वाटतंय ते त्यांना वाटणं बंद होईल, कारण हे हिंदू राष्ट्र होईल. हिंदू राष्ट्रामध्ये कधीही कोणीही दुःखी नसेल, कारण हिंदू राष्ट्र म्हणजे माणुसकीचं राष्ट्र. हिंदू राष्ट्र म्हणजे माणुसकी धर्माचं राष्ट्र. मग जर एखादा मुसलमान, एखादा ख्रिश्चन जर माणुसकी धर्मानं वागायचं म्हणून या देशात राहिला, या देशाचा धर्म मान्य करून, माणुसकीचा धर्म मान्य करून, तर आपण कधीच त्याच्यावर आक्रमण करत नाही. मुळात हिंदूंनी कधीच कोणावर आक्रमण केली नाही. एक ठिकाण दाखवा मला, एक उदाहरण दाखवा. एक हिंदू राजा गेला आणि कुठल्या तरी अहिंदूंवर आक्रमण केली, त्यांना पाठवलं, मशिदी पाडून मंदिरं उभी केली. एक 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 फक्त एक मला जगातलं उदाहरण सांगा. तर ही जी भीती निर्माण केली जाते ना, की आता मोदी आले, हे आले, आता तो योगी आलाय, आता हे सगळे मिळून हिंदू राष्ट्र निर्माण करणार, तर ही भीती बाळगू नका. हिंदू राष्ट्रातच अहिंदू सर्वात जास्त सुरक्षित आणि शांत आणि सुखी राहतील. आणि हा जगाचा नियम आहे. ज्या ज्या देशामध्ये जे जे धर्मीय बहुसंख्य असतात तो देश त्या त्या धर्माचा असतो. फ्रान्स फ्रेंचांचा आहे, रशिया रशियन लोकांचा आहे, जपान जॅपनीज लोकांचा आहे, अमेरिका अमेरिकन लोकांचा आहे, इंग्लंड ब्रिटिशांचा आहे. तसा हिंदुस्थान 80% हिंदूंचा आहे, म्हणजे हे हिंदू राष्ट्रच आहे. अख्खं आयुष्य
एक एक असे विचार मांडले त्या माणसाने. वाचण्याची फार गरज आहे. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये यातलं काहीही शिकवलं जाणार नाही. आता ही आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना आता आपल्याला खरा इतिहास शिकवायचा आहे. आता तर SSC बोर्ड हळूहळू संपवून ते CBSE नावाचं एक बोर्ड येते. तिथे तर इतिहासामध्ये भारतातलं काहीच शिकवत नाहीत असं माझ्या कानावर आलं आहे. बरोबर ना? सगळाच परदेशांचा इतिहास शिकवला जातो. ह्या राष्ट्राला एवढा प्रचंड मोठा शौर्याचा इतिहास आहे, तो आम्ही शिकवत नाही. कशी अस्मिता जागी होणार, कसं हिंदुस्थानाबद्दल प्रेम वाटणार, कशी परदेशात गेलेली मुलं पुन्हा त्या ओढीने त्या नाळ जो जोडला गेला आहे तो जोडलाच जात नाही. मला अभिमान वाटावा अशा गोष्टी मला माझ्या देशाबद्दल कोणी सांगतच नाही. मला राईट्स बंधूंनी विमानाचा शोध लावला म्हणून शिकवलं जातं, पण त्या राईट्सच्या आधी एक तळपदे नावाचा एक माणूस होता ज्याने लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत गिरगावच्या चौपाटीवरती जगातलं पहिलं विमानाचं उड्डाण केलं होतं. हे आम्हाला नाही सांगितलं जातं, हे सत्य लपवलं जातं. हे सांगितल्यावर जेवढा अभिमान वाटतो ना, त्या अभिमान वाटतो, गर्व होतो, डोळे विस्फारतात, चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. अभिमान तो त्याला अस्मिता म्हणतात. आता अस्मिता शब्द आता इलेक्शनमध्ये तुम्ही सारखा ऐकाल, महाराष्ट्राची अस्मिता, हा एकच पक्ष वगैरे, कसले काही नाही, दळिद्री आले. कुठल्याही कोणालाही अस्मिता बिस्मिताबद्दल काही पडलेलं नाही. मतांची अस्मिता माहिती आहे फक्त. आता हे आपलं काम आहे. महाराष्ट्रात 12 कोटी माणसं आपण आहोत, ते 288 आहेत फक्त. 136 करोड हिंदुस्थानात आपण आहोत, तिथे फक्त 543 आहे. मग जबाबदारी 543 288ची आहे का 12 कोटी 136 कोटीची आहे? आपली आहे जबाबदारी, हात वर करू शकत नाही. आणि आज जर आपण आपल्या मुलांना ह्या पुढं सावरकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, टिळकांचा, 1857 स्वातंत्र्य समराचा हा शौर्याचा इतिहास, आमच्या देशाच्या या मातृभूमीमध्ये जन्माला आलेले संत महात्मे जर शिकवले नाहीत, मराठी भाषा शिकवली नाही, संस्कृत शिकवलं नाही, तर सगळंच संपून जाईल. पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. ते इथून गेल्यानंतर प्रत्येकाने आजपासून मी माझ्या देशासाठी काय करेन हा विचार करत निघा. 24 तासातले 24 मिनटं फक्त मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, एवढा विचार सुरू केलात की तुम्हाला तुमची उत्तरं सापडायला सुरुवात होईल. आज या व्याख्यानाला जायचं आहे, आज प्रकाशनाच्या कार्यक्रमाला भरतनाट्य मंदिरला जायचं आहे, चला बाईक काढूया, गाड्या काढूया. मग ती बाईक आपण भरतनाट्य मंदिरच्या बाहेर जेव्हा पार्क करतो, ती पार्क करताना माझ्या बाईकच्या बरोबर आणखीन 5 बाईक कशा पार्क होतील एवढा विचार केला तरी ते राष्ट्रकार्य असतं. भरतनाट्य मंदिरच्या टॉयलेटमध्ये गेल्यानंतर, टॉयलेट झाल्यानंतर तिथे फ्लश आहे तर तो दाबायला 2 मिनटं द्या, ते राष्ट्रकार्य असतं. राष्ट्रकार्य म्हणजे सगळ्यांनी फक्त राजकारणात सहभागी व्हायला पाहिजे आणि मिलिटरीत जायला पाहिजे असं अजिबात नाही. मी माझा जे नेमून दिलेलं काम आहे ते काम मी कसं प्रामाणिकपणे करेन, अत्यंत प्रामाणिकपणे. एकही भ्रष्टाचाराचा रुपया माझ्या घरात कसा येणार नाही याची प्रत्येकाने दखल घेतली तरी आपण खूप मोठं राष्ट्रकार्य करू शकतो. आज सावरकर जयंतीनिमित्त माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यानंतर इतक्या संख्येने परत एकदा खूप दिवसांनी कोरोना हे सगळ्यानंतर परत एकदा भरतनाट्य मंदिरच्या स्टेजवर आणि इतक्या गर्दीत सगळं भूतकाळ आठवून गेला. सगळ्या नाटकांचे प्रयोग आठवले, टाळ्या आठवल्या. परत येतो आहे, हिमालयाची सावली घेऊन येईनच. कोरोनामुळं 78 प्रयोगानंतर थांबलं आहे, ते परत सुरू करीन. दसऱ्यापासून विचार करतो आहे, तेव्हा पुन्हा अशीच गर्दी करून या नाटकाला. आज सर्वांना सावरकर जयंतीच्या खूप शुभेच्छा. या महामानवाला घेऊन आपण जाऊ घरी. आज कार्यक्रम संपल्यानंतर माझी नम्र विनंती आहे की एकानेही माझ्याबरोबर सेल्फी काढू नका, कोणीही माझा फोटो काढू नका, माझी स्वाक्षरी घेऊ नका. आपल्या घरात स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो आहेत का, त्यांची चरित्र आहेत का, हा प्रश्न स्वतःला विचारा. नसतील तर उद्या जा आप्पा बळवंत चौकात, तिथनं पुस्तकं विकत घ्या, वाचायला सुरुवात करा, 4-4 पानं वाचून दाखवायला सुरुवात करा. हे आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागणार. पुन्हा एकदा सावरकर
जयंती समितीचा मी एक शब्द फक्त टाकला की या कार्यक्रमात पुस्तकाचं प्रकाशन करूया का, आणि अतिशय आनंदाने या सगळ्यांनी मला होकार दिला. या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. ज्या आमच्या डॉक्टर शैलेश देशपांडेंच्या होमिओपॅथीमुळं मी पुन्हा आज उभा राहिलो, ज्यांचा नंबर मी हजारो लोकांना देतो. एकदा डॉक्टर फक्त उभे राहा, ते सगळ्यांना दिसू देत आमचे डॉक्टर. आम्ही सर्व सावरकर समितीकडून परत एकदा सरांचे धन्यवाद करतो. आणि आपण आपल्या सर्वांतर्फे सर्व जे प्रेक्षक आज इथं उपस्थित आहेत त्यांनी जो आपल्याला मार्ग सांगितला आहे, सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कष्ट करायचे ते कष्ट करण्याची ग्वाही आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना देतो आहे. आपण सगळ्यांनी उभं राहून एकदा त्यांना मानवंदना देऊ. धन्यवाद.